सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासूर गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक काळ्या रंगाची कार बराच वेळ झाली तशीच उभी होती। कार पूर्णपणे लॉक होती आणि आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली आणि कारच्या बाजूला पिस्तूल पडल्याचंही पाहायला मिळालं। या घटनेची माहिती मिळताच लगेच पोलिसांना बोलावलं गेलं। पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। त्यानंतर पोलिसांनी डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली। या कारमध्ये एक व्यक्ती त्याच्या थारोळ्यामध्ये मृत अवस्थेमध्ये सापडला होता। त्याच्या डोक्याच्या कानाजवळ गोळ्यांच्या 2 जखमा होत्या। गोळ्या आरपार गेल्यानं अगदी जवळून गोळीबार केल्याचं स्पष्ट झालं। त्यावेळी चौकशी केली असताना हा मृतदेह गोविंद जगन्नाथ बर्गे याचा असल्याचं समोर आलं। गोविंद जगन्नाथ बर्गे लुखामसला गावचे माजी उपसरपंच। त्यांचा गावात प्लॉटिंगचा व्यवसाय आहे। पत्नी, मुलगा, मुलगी असा त्यांचा परिवार आहे। बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद यांची नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्याशी ओळख झाली आणि हीच ओळख नंतर प्रेमामध्ये बदलली। हीच पूजा प्रशांत गायकवाड यांची बहीण, ज्यांच्या घरासमोर ती कार उभी होती। माजी उपसरपंच आणि प्लॉटिंगचा व्यवसाय, त्यामुळे पूजानं वारंवार पैशांची मागणी गोविंद यांच्याकडे सुरूच ठेवली। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार पूजानं गोविंद यांच्याकडे वेळोवेळी पैसे, सोने नाणं मागितले। ते तर सुरूच होतं, पण याचसोबत मावशी आणि इतर नातेवाईकांच्या नावावरती प्लॉट घेऊन दिले। पण पुन्हा भावाच्या नावावरती आणखीन 5 एकर शेतजमीन घेऊन दे किंवा गेवराईमध्ये नवीन घर जे आहे ते नावावरती करण्याची मागणी पूजानं लावून धरली। यासाठी पूजा गोविंद यांना वारंवार तगादा लावत होती। त्यामुळे त्यांच्यामध्ये वादही झाले आणि पूजा गोविंदा ब्लॅकमेल सुद्धा करत होती। तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्यावरती बलात्काराची केस लावील अशी धमकी ती देत होती। यातच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी सोन्या नाण्यांसह 2.25 लाखांचा एक मोबाईल फोनही तिला घेऊन दिला होता, अशी माहिती समोर आली आहे। पण भावाच्या नावावरती 5 एकर शेती आणि गेवराईत नवीन घर तिच्या नावावरती लावण्याचा तगादा सुरूच होता। त्यामुळे दोघांमध्ये विदुष्ट निर्माण झालं। याचा समेट घालण्यासाठी सोमवारी मध्यरात्री गोविंद हा सासुरे येथे कारमधून त्या मुलीच्या घरी आला। गोविंदच्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये दोघे भेटल्याचं बोललं जातं, पण त्यांच्यामध्ये काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाही। पण यानंतर पूजानं गोविंद या स्वतःच्या पिस्तुलाने डोक्यात कानाजवळ गोळी घालून आत्महत्या करायला भाग पाडलं असा आरोप गोविंदच्या मेहुणानं केलाय। सध्या कोणालाही या प्रकरणी अटक केलेली नाही, पण दरम्यान घटनास्थळी पोलिसांना संशयास्पद काही गोष्टी आढळून आल्या आहेत। त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या याची देखील तपासणी पोलीस करतायत। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय घडतंय हे पाहावं लागेल।